हॅलो फ्रेंड्स, बघूया हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ मेडिसिन अँड केमिस्ट्री. अगदी शॉर्टमध्ये जे ॲन्शियंट सिव्हिलायझेशन होते ते काय करायचे की थेरॅपेटिक प्लांट्स आणि मिनरल्स याला यूज करायचे फॉर ट्रीटमेंट. देन इन 450 BC टर्म मेडिसिन सिस्टीम, पहिल्यांदा ही मेडिसिन सिस्टीम इंट्रोड्यूस केली. कोणी केली? हिपोक्रेटने केली. त्याच्यानंतर इन 1853 हेनरी प्रोड्युसेस क्वाटर्नरी मॉर्फिन. यांनी काय केलं? क्वाटर्नरी मॉर्फिनला प्रोड्यूस केलं, ज्याचा यूज होऊ लागला ॲज अ कफ सिडेटिव्ह. त्यांनी काय केलं? मॉर्फिन आणि मिथिल आयोडाईडला हिट केलं आणि काय झालं तर देअर इज अ फॉर्मेशन ऑफ क्वाटर्नरी मॉर्फिन. ओके. देन इन 1840 नायट्रस ऑक्साईड, इथर अँड क्लोरोफॉर्म वी आर यूज्ड फॉर टूथ रिमूव्हल. ठीक आहे. तेव्हा काय व्हायचं की टूथ रिमूव्हलसाठी कशाचा यूज झाला? नायट्रस ऑक्साईड, इथर आणि क्लोरोफॉर्मचा. त्याच्यानंतर इन 1864 बार्बिच्युरिक ॲसिड यूज्ड फॉर अ हिप्नोटिक. त्याच्यानंतर इन 1875 सॅलिसिलिक ॲसिडला फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस करण्यात आलं. कशासाठी? तर फॉर टायफॉईडच्या ट्रीटमेंटसाठी. आफ्टर दॅट इन 1899 ॲस्पिरिनला पहिल्यांदा इंट्रोड्यूस केलं मार्केटमध्ये ॲज अ अँटीबायोटिक ड्रग. ओके. देन 19th सेंचुरी नोन ॲज अ एज ऑफ इनोव्हेशन. हा जो 19वा शतक होता त्याला एज ऑफ इनोव्हेशन असं म्हणण्यात आलं. ठीक आहे. आफ्टर दॅट पहिल्यांदा हा अँटीबायोटिक वर्ड आणि अँटीबायोटिक ड्रग हा मार्केटमध्ये आला. कुठला? तर पेनिसिलिन. कोणी आणला? तर अलेक्झांडर फ्युमिंगने. कधी आणला? तर इन 1928. त्याच्यानंतर इन 1940 फर्स्ट टाइम अँटी कॅन्सर ड्रग ही डिस्कवर्ड झाली. ती होती नायट्रोजन मस्टर्ड. देन 20th सेंचुरी ड्रग रिसेप्टर थिअरी वॉज इंट्रोड्यूस. त्याच्याही अगोदर एक एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स हे पहिल्यांदा इंट्रोड्यूस केलं होतं. ते 1903 ड्रग रिसेप्टर थिअरी आणि एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स काय आहे हे आपण डिटेलमध्ये बघितलं आहे. ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांनी चॅनलवरती जाऊन बघून या. आणि इन 1960 QSR हा टर्म इंट्रोड्यूस झाला. QSR काय आहे? तर क्वांटिटेटिव्ह स्ट्रक्चर ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप. ओके. दिस इज अ शॉर्ट हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ मेडिसिनल केमिस्ट्री. थँक्यू.